हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावातला पावसाळा म्हणजे भन्नाट मज्जा, हिरवीगार शेती, ओल्या मातींचा वास आणि गावातील चुलीवरचा भुरकट वास अंगावर रोमॅन्टिक झुळूक आणायचा. मी समीर, वय 22, कॉलेजच्या सुट्टीत गावाला आलो होतो. गावात आमच्या शेजारी राहत होती शीतल अंटी, वय 40च्या आसपास, गोरीपान, सडपातळ, नेहमी नवऱ्याच्या घरात काम करणारी, पण चेहऱ्यावर कायमचं हसू. तिच्या हिरव्या रंगाच्या चोळ्या अंगावर पावसात चिटकून राहत आणि मला तर तिचं रूप, ते रूप पाहिलं की नजर हटत नसे. त्या दिवशी जोराचा पाऊस पडत होता. मी अंगणात उभा राहून पावसात भिजत होतो. अंटीने मला पाहिलं आणि हसत विचारलं, "अरे समीर, एवढा भिजतोस का? सर्दी होईल तुला. आत ये ना घरात." मी तिच्या घरात शिरलो. घरात थोडं अंधार होतं, पण चुलीवर वाफळतं दूध ठेवलं होतं. आंटीने माझे कपडे पाहिले, पूर्ण भिजलेले. "अरे देवा, कपडे बदललेच नाही तर ताप येईल तुला. इकडे ठेव टॉवेल, कपडे वाळायला लाव." मी शर्ट काढायला लागलो तेव्हा ती थोडं लाजून मागे वळली, पण मी पाहिलं तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मित होती. "नवरा शेतात गेला आहे, परत यायला उशीर होईल," ती हलक्या आवाजात म्हणाली. पाऊस अजून जोरात कोसळत होता. घरात आम्ही दोघंच. मी फक्त हाफ पॅन्टीमध्ये होतो. आंटीने मला गरम दूध दिलं. तिचे केस थोडे ओले झाले होते आणि कपाळावरून पाणी टिपकत होतं. त्या क्षणी ती फार सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो. ती हलकी, "काय बघतोस?" ती हसली, "काय बघतोस? गावात आल्यावर बायकांकडेच पाहतोस बहुतेक," ती धाडस करून म्हणाली. "आंटी, तुम्ही खूप सुंदर दिसता." ती क्षणभर थांबली, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "समीर, तुला वाटतं का मला हे कुणी सांगत नाही, पण असं तुझ्यासारख्या तरुणाने म्हटलं, पण वेगळंच धडधड होते." क्षणभर शांतता पसरली. बाहेर विजेचा कडकडाट झाला आणि मी घाबरून तिच्या जवळ बसलो. तीही थोडी हलली आणि मला थांबवायला हात माझ्या खांद्यावर ठेवला. त्या स्पर्शाने माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. "समीर, हा पावसाळा फार धोकादायक असतो. एकदा सुरुवात झाली की थांबत नाही," ती हलक्या आवाजात म्हणाली. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यातही तशीच भूक दिसत होती जशी माझ्यात होती. पावसाच्या आवाजात, चुलीच्या उभेत आणि घरातील एकांतता आमची जवळीक वाढत गेली. तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवू लागला आणि हळूहळू तिने मला घट्ट मिठी मारली. तो दिवस आमच्यासाठी वेगळाच ठरला. पावसाळ्यातल्या त्या घरात आम्ही दोघांनी आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण घालवला. त्या हसण्यात, तिच्या प्रेमळ स्पर्शात मला एक वेगळाच आनंद मिळाला. त्यानंतर दरवेळी पाऊस पडला की मला शीतल अंटीची आठवण यायची आणि तीही मला भेटायला निमित्त शोधायची. गावच्या त्या उन्हाळ्यात, पावसाळ्यात आमचं नातं गुपचूप बहरत राहिलं. त्या दिवशीच्या पावसानंतर आमच्या नात्यात एक नवीनच रंग भरला होता. दुसऱ्या दिवशी मी शेतात गेलो. तिथेही अंटी भेटली. तिने मला डोळ्यांनीच हसू दिलं आणि माझं मन पुन्हा धडधडू लागलं.
त्या रात्री गावात वीज नव्हती. चंद्रप्रकाशात सगळं गाव शांत झोपलं होतं. मी अंगणात बसलो होतो. तेवढ्यात आंटी आली. "समीर, इकडे ये. सगळे झोपलेत." मी हळूच तिच्या घरात गेलो. घरात मंद दिवा लावलेला होता. ती आधीपेक्षा अजून सुंदर दिसत होती. "कालचं आठवतंय का?" ती विचारत होती. मी मान हलवली आणि तिच्या जवळ बसलो. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. गावाबद्दल, माझ्या कॉलेजच्या गोष्टी, तिच्या आयुष्याबद्दल. ती म्हणाली, "कधी-कधी असं कुणीतरी जवळ असावं असं वाटतंय, ज्याच्याशी मन मोकळं करता येईल." मी तिचा हात धरला. तिने हात सोडला नाही. पुन्हा एकदा आमची जवळीक वाढली, पण यावेळी ती अधिक प्रेमळ आणि जाणीवपूर्वक होती. पहाटेच्या वेळी जेव्हा कोंबड्याने आरवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही हळूच अंगणात आलो. ती हसून म्हणाली, "समीर, ही गोष्ट इथेच राहू दे. हे आपल्या दोघांचं गुपित आहे." मी होकार दिला. त्या दिवसानंतर मी गावात असताना आम्ही दोघं गुपचूप भेटत राहिलो. पण आता आमच्यात फक्त शारीरिक आकर्षण नव्हतं, एक नातं तयार झालं होतं. तिच्या डोळ्यात आता मला प्रेम दिसायचं आणि माझ्याही मनात तिच्यासाठी एक वेगळी जागा निर्माण झाली होती. गाव सोडून शहरात परतताना मी तिच्याकडे पाहिलं. ती हसून म्हणाली, "परत पावसाळ्यात ये रे. पाऊस आणि मी तुझी वाट पाहू." मी मान डोलावली आणि हसत निघून गेलो. पाऊस जेव्हा शहरात पडतो तेव्हा आजही मला शीतल आंटीची आठवण येते आणि त्या गावाच्या पावसातल्या रोमॅन्टिक रात्रीची. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.